जे तो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावायचं काम करेल. तसेच स्वच्छता, त्यानंतर जे तो पार्किंगचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. पार्किंग आहे, असं व्यवस्था आहे. त्यानंतर जे तर इकडची बिल्डिंग आणि ती बिल्डिंग दोन्ही बिल्डिंगला रस्ता कसा कॉमन करता येईल किंवा भुयारी मार्ग म्हणा किंवा पूल म्हणा ते करून हे करण्याचं माझं प्रयोजन आहे. बरं. तुमच्या वकील संघाच्या कोणकोणत्या समस्या प्रलंबित आहे की जे अद्यापर्यंत झालेल्या नाहीत? आतापर्यंत जे तर पार्किंगची समस्या प्रलंबित आहे ती आतापर्यंत झालेली नाही. असं व्यवस्थेचं काम जे तर ते पूर्ण म्हणजे चालू होणार आहे ते आपण पूर्ण करण्याचं काम करू. अजून बैठक व्यवस्था वगैरे कॅबिन वगैरे जे नाही, कॅबिनचं तर काही नियोजन नाही आमच्याकडे. पण हॉल जर जास्त मिळाले आम्हाला तर हॉलमध्ये जास्तीत जास्त वकिलांना बसण्याची व्यवस्था कशी होईल आणि कमी हॉलमध्ये जास्त वकील कसे बसतील याची व्यवस्था करा. तुम्ही मंत्र्याचा किंवा त्यांचा काही निधीचा काही वापरासाठी काही प्रयत्न केले? वापर तर करणारच ना. करणार आहे पालकमंत्री वगैरे किंवा कॅबिनेट मंत्री जे काय असेल इथले आता शहराचे पालकमंत्री म्हणा, आमदार म्हणा, खासदार म्हणा, यांच्या निधी जेवढा निधी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करू. एकूण किती मतदार आहे? एकूण मतदार किती आहेत इथं 3,900. 3,900. बरं. तुम्ही आता सचिव पदासाठी उभे आहात? यापूर्वी राहिलं होतं यापूर्वी मी 2 वेळेस सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे. त्यावेळेस सुद्धा मला वकील संघाचा बराचसा अनुभव आहे, म्हणजे वकील संघाच्या कार्यकारिणीमध्ये काम करण्याचा. तसेच मी 4 वर्षापूर्वी उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तेव्हाही मला चांगला अनुभव आहे काम करण्याचा. आणि एका वर्षासाठी निवडणूक असते काही? 1 वर्षाचा आहे. आणि मी सचिव झाल्यानंतर म्हणजे काम कसं करायचं आहे हे मला सांगण्याची गरज नाही, परंतु आमचे जे सिनियर वकील मंडळी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं.